जरांगे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप केले असताना शिंदेंचे जवळचे नेते आता ओबीसींच्या अधिवेशनामध्ये पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे नेते किरण पांडव हे बंगळुरूमध्ये दाखल झाले। शिवसेना नेते किरण पांडव यांचं जातीय जनगणनेला समर्थन आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये पारित झालेल्या सर्व ठरावांना शिवसेनेचा पाठिंबा आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध आहे। पदाधिकारी म्हणून या ठिकाणी आलेले आहे, पाठिंबा आहे का? पाठिंबा करणार? मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज राष्ट्रीय संमेलन बेंगळुरू येथे संपन्न झालेलं आहे। या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे पण मागण्या ठेवलेल्या आहे या संपूर्ण मागण्याचा पाठपुरावा राष्ट्रीय ओबीसी संघाच्या उपाध्यक्ष या नात्याने आणि शिवसेनेचा एक कार्यकर्त्याच्या या नात्याने मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जे पण मागणी असेल त्या पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करू। योगायोग आम्ही सर्व ओबीसी समाजाचे लोक आज एकत्र झालेलो आहोत। पक्षाचा विचार न करता जनहिताचं संरक्षण करण्यासाठी, बहुजन समाजाचं संरक्षण करण्यासाठी आज आपल्यासोबत परिणय फुके, अभिजित वंजारी, राजाभाऊ तिडके आणि सर्व पक्षीय नेते इथे आज उपस्थित आहे। आम्ही सर्व लोक मिळून येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू।